काही महिन्यांपूर्वी किंवा मागच्या वर्षी युनेस्कोने कितीतरी किल्ले पाठवले, जवळपास 10 ते 12 किल्ले भारतातले युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केले. त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रामधले होते आणि हा एक जो किल्ला होता जिंजीचा, तोही त्यांनी डिक्लेअर केला. इथे एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे, झूम करून दाखवतो. तेथेच मोठा गोपूर आणि छान आहे. उंचावरून सगळंच खूप छान दिसतं. हा थोडा छोटासा ट्रेक आहे जिंजी चढण्याचा, तो कम्प्लीट वर्थ आहे, कारण वरतून व्ह्यू खूप छान येतो, खूप सुंदर आहे. आता आपण आलोय बस स्टँड वरती. आपण बस शोधतो जिंजीला कुठली बस आहे तिथे. मी विचारलं, तासभर लागतो जाण्यासाठी तिकडे. बघू आपण बस शोधू इथे, विचारू कोणतरी पण झालं. विचारलं, तो म्हणतोय पांडिचेरी किंवा चेन्नई जाणारी जी बस आहे त्या बसने जाता येईल. एक जागा पण सांगितली तिकडे लागतात म्हणून आपण तिकडेच चाललोय. बसलोय आपण बरोबर बसमध्ये, भेटली. डिजिटल पेमेंट घेतलं तर ठीक आहे. निघालो आता, 12 वाजले, निघालो. 2 गोष्टी विचारून घेतल्या, जाते का, किती वेळ लागतो आणि ऑनलाईन पेमेंट ॲक्सेप्ट आहे का. तिन्ही गोष्टी 1 तास लागतो जायला. बस जाते आणि ऑनलाईन पेमेंट घेतात. बऱ्याच बसमध्ये तुम्हाला ते विचारून बसणार का ऑनलाईन पेमेंट घेतात, नाहीतर अडकून पडा. आता बसमधून उतरलो आहोत आणि आता आपण जाऊया जिंजी किल्ल्याकडे. विचारू किल्ला कुठे, मागच्या बाजूला आहे, खूप मागे राहिला किल्ला तो. बघू ऑटो वगैरे काय सोडत असेल किल्ल्यापर्यंत, ऑटोने जाऊ किंवा पायी जाऊ, मग जवळ असेल. यांच्याशी बोलणं म्हणजे जरा खरं डेंजरच आहे. डेंजर म्हणजे अवघड कम्युनिकेट करतो, तारेवरची कसरत आहे. एक तर मी काय म्हणतो त्यांना कळत नाही ना, फोर्ट म्हणजे काय ते कळत नाहीये. फोर्ट नाही म्हणतो ते, फोर्ट ते ऑटो करून जाऊ आपण. 2 किलोमीटर आहे इथून, ते एंट्रन्सला सोडेल आपल्याला तो. इथं उतरल्यानंतर जिंजी नंतर ह्या इथेच ऑपोजिटला ऑटो स्टँड आहे. विचारून घेऊन जाऊ आपण, एखाद्या रिक्षा पकडून जाऊया. 20-50 रुपये काहीतरी गेल तो, विचारून बघू त्याला. 50 किलोमीटर मी 40 रुपये झालो आणि इथलं इथं म्हणतात की 100 रुपये लागतील. 1-2 किलोमीटर आहे, जाऊ पायी पायी. एवढं कोण राहणार, घोटाळ्याच्या घोटा काहीतरी म्हणतात. रिक्षावाले हे ना, हेच पाहिजे, फक्त गिरायकच पाहिजे. त्यांची लँग्वेज आपल्याला कळत नाही, त्यांची जास्त वादावादी घालता येत नाही. नसते काम कशाला करून घ्यायचं, म्हणून आपण काय बोलत नाही. हे एक्स्ट्रा सांगतात फार. असो, काम करतोय का बाईक वाला, लिफ्ट मागून विचारतो आणि सोडलं तर बरं होईल. आतापर्यंत आपण 5-6 जणांना लिफ्ट मागून बघितलं, कोणी थांबलं नाही. तर नेक्स्ट जायचं, लांब कोणाला जायचं नव्हतं. बघू भेटलं कोणी तर. आता आपण तसे 8-10 अंतर पार केलेलेच पायी पायी चालत चालत. दोन ठिकाणी किल्ला आहे जिंजीचा, जे किल्ला एकच आहे, 2 ठिकाणी आहे. एक आहे उजव्या बाजूला, ते बघू शकता, आणि एक आहे थोडंसं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला.
आपण उभे आहोत जिंजी फोर्टच्या एंट्रन्स जवळ. हा आहे राणी किल्ला. आणि ह्या बाजूला इकडे आहे मोठा किल्ला. आणि या भाऊंनी आम्हाला लिफ्ट हे पण सर आहेत जिंजी फोर्टची व्हिडिओ वगैरे कॅप्चर करतात. त्यांनी आम्हाला लिफ्ट दिली. सो चला जाऊया पुढे. तो अगर आप जिंजी आ रहे हैं तो इन लोगों से मिलिए. इन लोगों ने मुझे बहुत हेल्प किया. उनका इंस्टाग्राम पे पेज भी है, मैं लिंक उनका डिस्क्रिप्शन में मेंशन करता हूँ. सो प्लीज़ फॉलो देम एज वेल एंड फॉलो मी एज वेल. Okay. Welcome to Jinji Fort. Thank you. Thank you. Online okay? You pay it. There is no direct payment. If you want, you can book through online. ओके शुअर. जिंजीला आल्यानंतर ना सगळ्यात पहिले धोका यांचा आहे. हातातलं हिसकावून घेतात. चमकणाऱ्या गोष्टी हातात, खाण्यापिण्याच्या गोष्टी ते हिसकावून घेतात. सो त्यांच्यापासून वाचून राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात आपण ती शोधू काठी घेऊ. वरती आहे. आपण इथून एंटर घेतलंय. इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट काउंटरमध्ये तिकीट घ्यायचं. ऑनलाईन QR कोड पण मी टाकतो. तो QR कोड पण तुम्ही तिकीट काढू शकता जर तुम्हाला रांगेत थांबायचं नसेल तर. UPI चालत नाही, पण हे असं तुम्ही करू शकता. ऑनलाईन तिकीट UPI चालतं. त्यांच्याकडे कॅश देऊन पण तुम्ही काढू शकता. एका व्यक्तीचं 20 रुपये तिकीट आहे. बघू शकता तुम्ही किल्ल्याचा खंदक. त्याच्यात पाणी आहे. पूर्वीच्या काळी याच्यात मगरी वगैरे पण सोडल्या जात होत्या, पण आता त्या नसाव्यात माझ्या मते. आणि हा आहे किल्ल्याचा पूर्ण मॅप. एवढा भव्य दिव्य किल्ला होता. तर मागच्या वर्षी युनेस्कोने 10 ते 12 किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक पुरातत्व वारसा म्हणून डिक्लेअर केले. त्यापैकी 11 किल्ले हे महाराष्ट्रामध्ये होते. आणि हा जो बाहेरचा होता, महाराष्ट्राबाहेरचा, तो म्हणजे जिंजी. ह्या किल्ल्याची खासियत म्हणजे हा किल्ला अभेद्य समजला जात होता. खूप उंचावरती असल्यामुळे. आणि हा किल्ला फक्त हस्तांतरणानेच इकडे तिकडे गेलेला आहे असं म्हणतात. आणि हा किल्ला आपल्या छत्रपतींच्या अधिपत्याखाली होता बराच काळ. ही एक खूप छान बाजू आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर मला महाराजांशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतंय दुसऱ्या राज्यात येऊन पण. जवळजवळ 1000 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. झाडं बागकाम केलेलं आहे. झाडं आहेत आणि जुनं किल्ले, जुनं बांधकाम वगैरे दिसतंय इथे. माकडांचाच त्रास आहे, बाकी काही नाही. एखाद्याने आपल्याला हल्ला करू नये. लोक आहेत तसे इथे भरपूर, पण आहे भीती तर वाटतेच. प्रांगणामध्ये बरेचसे वडाची झाडं आहेत. 2 3 4. हे बघा इथे किती सारे. आता आपण आहोत गडाच्या पायथ्याशी, जिथे एक्सकेवेशन साईट करून इथं हे सापडलं होतं. इन्फॉर्मेशन मी टाकतोच फोटो, वाचून घ्या. खोदकामात सापडलेली ही जागा आहे.
शयनकक्ष म्हणतात ते. एक्स महल साईट. आणि ही आहे त्याची इथं इन्फॉर्मेशन. historical places or At 3 p.m. climbing the hill is prohibited. So before 3 we have to climb. It's 1:30. Before that we have to start climbing. पण सुरू केलेलं आहे 1:30च्या आधी 1:30 वाजता. क्लाइम एकच आहे, चढायचं वरती लवकर, किल्ला बघायचा आणि खाली यायचं. आणि जाताना माकडांना त्रास द्यायचा नाही. त्यांचं 100% ते त्रास देऊ शकतात, पण त्यांना द्यायचं नाही. पायऱ्या उंच उंच चढायला दम लागतो. तुम्हाला माझ्या आवाजावरून लक्षात येतच असेल. त्यामुळे पूर्ण तयारी करून या चालायची. 1000 पायऱ्या आहेत जवळजवळ चढण्यासाठी. काही काही खूप छोट्याही आहेत, अगदी छोट्या. एक पायही पूर्ण बसत नाही, ते लहान आहेत. त्यामुळे आपल्याला बॅलन्स करत पुढे जावं लागतं. त्यामुळे गडबडीत चढताना काळजी घ्या. आता पाय सटकेल, डोक्यावर पडायला लागेल, काही त्रास होऊ शकतो. हा बघा वरतून व्ह्यू. थोडंच वरती आलं, अजून सुंदर व्ह्यू दिसतोय. आत्ता जर्मनीमधले काही लोक होते, फ्रान्समधले काही लोक होते, त्यांच्याशी बोललो, छान वाटलं. त्यांनी सांगितलं ग्लासेस आणि हे सांभाळून ठेवून माकडांपासून ते हिसकावून घेऊ शकतात. हो, चला तुझा प्रवास सुरू. ब्रेक घेऊन लिफ्ट 0.25%, 25% आलोय. शब्द इंग्रजीमध्ये बोललो, त्यामुळे सगळं इंग्रजीमध्ये येतात विचार अचानकच. बरंच वरती आलोय. कसा आहे व्ह्यू? चला चालायचं अजून भरपूर. थोड्याशा विश्रांतीनंतर
परत पुढे निघालोय. हा एक व्ह्यू पॉइंट आहे. हॅलो. फॉरेन लोक पण आलेत, फॉरेनचे. सॉरी, यू सेड एनीथिंग टू मी? ओके. इथे तोफ आहे. बुरुज होता इथे, ढासळला येतो आणि आपल्या गेटमध्ये आतमध्ये जायचंय. जसं जसं वरती जाऊ तसं तसं व्ह्यू खूप छान होत जातो. ते पाणी साठवलेलं दिसतंय, खाली हिरवळ दिसतं. ते अजून एक छोटा बुरुज आहे खाली. पूर्ण शहराचा नजारा. इथे एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे, झूम करून दाखवतो. तेथीच मोठा गोपूर आणि छान आहे. उंचावरून सगळंच खूप छान दिसतं. हा थोडा छोटासा ट्रेक आहे जिंजी चढण्याचा, तो कम्प्लीट वर्थ आहे, कारण वरतून व्ह्यू खूप छान येतो. खूप सुंदर आहे. हा थोडा रस्ता जंगलातून गेल्यासारखा वाटतो. थोडेसे फोटो काढू आपण. ग्रुपमध्ये असलेलं कधीही चांगलं, माकडांपासून संरक्षण मिळतं. ग्रुपमध्ये कोण अटॅक करत नाही. गेलं की रंगनाथ स्वामीचं मंदिर आहे. हा इथला पाण्याचा सोर्स. आडवणं दिसतंय का नाही, पाणी आहे खाली. हा त्या खाली पाण्याचा सोर्स होता, आणि त्याच्या काळात बरंच खराब झाले, त्यामुळे ते पिण्यायोग्य नाही आहे पाणी आता. हे बघा, इथून क्लिअर दिसत. खूप खूप ट्रेकला आलोय मी. छान वाटतंय. शंकराचं मंदिर आहे, सॉरी कनकानी अम्मन देवीचं मंदिर आहे इथे. पाय अम्मा, थोड़ा पानी मिलेगा? थैंक्स अम्मा. हे जुनी टेक्निक, वेलींवरती ही मोळी करून मोळी बांधायची. झाडं तोडतात ते, या झाडांच्या वेली आहेत, खूप घट्ट बांधलं जाते. मध्ये ते खूप सुंदर पॅच होता आणि बघायला पण छान होता. थोडं पुढे आलेलो आहे. मधल्या पॅचमध्ये मोबाईल मी गुपचूप बॅगमध्ये ठेवून दिला होता, कारण ते खूप माकड होते, लहान नाही, चांगले मोठे माकड होते. त्यामुळे मोबाईल मी ठेवून दिला आतमध्ये, कशाला त्यांना ट्रिगर करायचं म्हणून. इथं आलोय, वाटलं बॅक कॅमेरावाने.
वरती जायचं आपल्याला. बहुतेक रस्त्याच्या मध्ये कुठेतरी ब्रिज तुटलाय म्हणत होते, त्यामुळे पुढे जाता येणार नाही तिथे. आपण तिथपर्यंत जाऊ आणि बघू कसं आहे ते. चलो. हा व्यू चला आपण चालवतो पुढच्या प्रवासाला. हम्पीलाही थोडासा असाच व्ह्यू आहे. या इथे एंड पॉइंट वरती आलोय आपण, कारण थोडंसं काम चालू आहे. ते काम झाल्यानंतर लाकडी पुलाचं पण पुढे जाऊ शकू. सुंदर आहे, पण वरती जायला रस्ताच नाहीये. इथे काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे मध्ये, त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथून पुढे जाऊ नका. त्या पॉइंट वरती येऊन तर बघून जाऊ काय ते. इथला व्ह्यू खूप छान आहे, बापरे का सुंदर, मी बघितलंच नव्हतं. पुढे बंद आहे वाटतं ते. हा इथून पुढे बंद आहे. पर्वतरांगा खाली चाललोय. खूप सुंदर आहे इथे. हे आणखीन पुढे गेलो असतो आपण. 2-3 गोष्टी महत्वाच्या. मला भूक लागत असेल तर खालून काहीतरी विकत घेऊन ये खायला वरतीच. रिकामी पाकिट वापस घेऊन जा बॅगमध्ये. पाणी स्वतः घेऊन या बाटली. पाणी वगैरे काही मिळत नाही खायला प्यायला. टोपी घेऊन या सोबत, पण ऊन लागणार नाही. 3 गोष्टी. आणि गडकिल्ले खराब करू नका. चलो बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ठिकाणी नवीन माहितीसह. पर्यंत कीप ट्रॅव्हलिंग, कीप एक्सप्लोरिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.